नमस्कार. आज आपल्या शांतीवन पॅरालिसिस सेंटरमध्ये मॅग्नेटिक थेरपी, इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक थेरपी हे मशीन आपण घेतलं आहे आणि आत्ताच आपण छानशी पूजा केली आणि ह्या मशीनचा यूज मी तुम्हाला सांगते की याने जेवढा स्टिफनेस असेल, शक्यतो आपल्या पॅरालिसिस सेंटरमध्ये खूप सारे जुने पॅरालिसिस झालेले पेशंट येतात आणि स्टिफनेस खूप असतो, हात आखडलेला असतो, पाय आखडलेला असतो, तर त्याच्यामध्ये मसल्स थोडीशी रिलीज होण्यासाठी या मशीनचा यूज होतो. कारण ह्यातून इलेक्ट्रिक करंट बॉडीमध्ये पास होतो आणि आतल्या ज्या नर्व असतात त्या इम्प्रूव्ह होतात आणि ॲक्टिव्ह होतात. त्याचप्रमाणे खूप स्टिफनेस असेल, पेन असेल, कारण मोस्टली पॅरालिसिस पेशंटमध्ये हाताचे आणि पायाला सिव्हिअर पेन असतो. जेव्हा आपण एक्सरसाइज करायला जातो तर त्यांना सिव्हिअर पेन असतं आणि सगळे ओल्ड एज मेंबर आपल्या इथे आहे, तर त्यांना लवकरात लवकर पेन रिलीफ मिळावं म्हणून आपण हे मशीन परचेस केलं आहे आणि ह्याचा रिझल्ट खूप मिराकल्स आणि छान आहे. तर उद्यापासून आपण हे स्टार्ट करणार आहोत, कारण आज आम्ही नुकतीच पूजा केली आणि दिलं सुद्धा, पण खूप छान एक एक्सपिरियन्स सगळ्यांचा आहे आणि आम्ही स्वतः पण यूज करून बघितलं आणि खरोखर पेन रिलीज खूप चांगला आहे. म्हणजे इवन काल मला बैक पेन होत होतं, बैक पेन के लिए मैंने उधर ही लिया जहाँ हम मशीन खरीदे, तो आज सुबह मुझे बिल्कुल पेन नहीं था. मैं तो नींद में से उठने से बहुत बहुत बैक पेन होता था. तो रिझल्ट बहुत अच्छा है. तर नक्कीच आपल्या शांतीवन पॅरालिसिस सेंटरला जमलं तर नक्की व्हिजिट करा आणि खूप साऱ्या जेवढं शक्य होईल आपण ॲडव्हान्स गोष्टी घेतोय की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला त्याचं बेनिफिट होईल. कारण पॅरालिसिस झाल्यानंतरचं लाईफ खूप वेदनादायी असतं आणि प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं ना, मी पळतोय कधी आणि चालतोय कधी. पण अगदी क्रोनिक असेल ना तर रिकव्हरीला खूप वेळ लागतो. पण ज्यांचा रिसेंटली डिटेक्ट झाला असेल तर तुम्ही नक्कीच जेवढं शक्य होईल फिजिओथेरपीने तो क्लिअर करा. तर नक्की तुम्हाला आम्ही घेतलेल्या काही मशीन्स आवडल्या असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, इतरांना मदत होईल. नक्कीच व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.